लव आणि वार. त्यानंतर ना आज आपण काय बघणार आहे पदार्थाचे गुणधर्म. पदार्थाचे गुणधर्म म्हणजे काय असतील? प्रत्येकाकडे विशिष्ट काय असतं गुण असतो, त्याला काय म्हणतो आपण गुणधर्म. बरोबर आहे. मग आता पाण्याचा गुणधर्म काय असतो सांगा तुम्ही. वॉटर टेक शेप म्हणजे कोणत्या आपण कंटेनरमध्ये घालत तो शेप आणि वॉटर इज कलरलेस. अजून कोण सांगू शकेल? अजून त्याचा गुणधर्म एखादा खिळा घेतला लोखंडाचा, त्याचा गुणधर्म काय असतं? स्वतःचा आकार बदलत नाही. काय असतं? कठीण असतं. बरोबर आहे. अजून काचेचा गुणधर्म काय असेल? काच आहे हा ठिसूळ ट्रान्सपरंट म्हणजे काय पारदर्शकता. असे पदार्थाचे काय आहेत 6 वेगवेगळे गुणधर्म आहेत. ते म्हणजे बघा पहिला आहे गुणधर्म ठिसूळपणा. काय आहे? ठिसूळपणा. दुसरा आहे कठीणपणा. तिसरा आहे स्थितिस्थापकता. आता हे स्थितिस्थापकता म्हणजे काय असेल कळत आहे तुम्हाला? इलास्टिसिटी. परत काय करतो तो वस्तू असते ती आपला आहे तो शेप गेन करते. त्यानंतर ना प्रवाहितता म्हणजे काय? प्रवाह होतो, वाहत जातो ना. त्यानंतर आहे पाचवं विद्राव्यता. आणि विद्राव्यता म्हणजे काय? एखाद्या द्रव पदार्थामध्ये एक पदार्थ काय होतोय विरघळतोय, तो म्हणजे काय असणार आहे विद्राव्यता त्या पदार्थाचा. मग विद्राव्यता गुणधर्म असणारा कोणता पदार्थ तुम्ही सांगू शकाल? साखर. बरोबर. त्यानंतर पारदर्शकतेचा काय? काच. आता हे मी तुम्हाला वेगवेगळे काय हे तुम्हाला काय केलं मी वस्तू आणलेल्या आहेत काही आणि त्या गुणधर्म सांगायचा प्रत्येक वस्तूचा. तर प्रत्येकाने पहिला बॉटल काढलेला. बॉटल मध्ये काय आहे सगळ्यांनी सांगा? पाणी. त्याचा गुणधर्म कोणता सांगाल तुम्ही? पारदर्शकता आणि प्रवाहितता. बरोबर आहे. अजून काय काढले? स्पंज काढलाय. हा स्पंजचं काय आहे? काय येणार? स्थितिस्थापक. बरोबर. त्यानंतर तिसरा काढा. कोणता काढणार? साखर. साखरेचा गुणधर्म काय येणार? विद्राव्यता. बरोबर. त्यानंतर अजून काय? रबर काढला किंवा वाळू. वीट आहे ती वीट. विटेचा गुणधर्म काय येणार? ठिसूळपणा. बरोबर. त्यानंतर अजून काय येणार? अजून काय आहे? काच आहे. ही काचेचा गुणधर्म काय येणार? पारदर्शकता. त्यानंतर ना रबर आहे. रबरचा गुणधर्म काय? स्थितिस्थापकता. त्यानंतर अजून काय आहे? काच बांगडी. ती काय येणार? ठिसूळ. बरोबर आहे. आता काय आहे शेवट बघा त्यात काय आहे? हा त्याचे काय येणार गुणधर्म? प्रवाहित. बरोबर आहे का? इकडे इकडे केलं की काय होतं तो फ्लो होतोय. त्यानंतर अजून काय राहिलं? खिळा. खिळाचा गुणधर्म काय? कठीणपणा. बरोबर. असे काय असणार आहेत वेगवेगळ्या पदार्थाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. कळालं सगळ्यांना वेगवेगळ्या पदार्थाचे? थँक्यू.